आहे गुलाबी कलरचं जास्वंद. बघा किती हिरवगार छान मस्त असं सुंदर फुटलं आहे. खत दिल्यामुळे आपण ह्याला दिलेला आहे गांडूळ खत. गांडूळ खत दिल्यामुळे बघा किती सुंदर अशा कळ्या आहेत. प्रत्येक फांदीला अशा कळ्या छान किती सुंदर हिरवगार आहे. आणि हे पिवळ्या कलरचं जास्वंद आहे हे. त्याला पण कळ्या आहेत. आता आपण त्याला रिपोर्टिंग करून घेतलेलं आहे. दुसऱ्या कॅरी बॅगमध्ये लावलेला आहे. छान आता ह्याला मोठी कॅरी बॅग दिलेली आहे आपण. सुंदर असं मस्त झाडाची ग्रोथ छान होईल. सुंदर आहे. छान फुलं लागतात त्याला पण. आता हे पिवळं जास्वंद आहे. गडद पिवळा कलर आहे जास्वंदाचा ह्या. छान याला पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये या कॅरी बॅगमध्ये लावलेला आहे. आधी ह्याच्यामध्ये होतं, ह्याच्यामधून काढून ही तांदळाची कॅरी बॅग आहे. या तांदळाच्या कॅरी बॅगमधून काढून या आपण ऑनलाईन मागवलेले कॅरी बॅग आहेत त्याच्यामध्ये लावून घेतलेला आहे. सुंदर आता मस्त जागा त्याला भरपूर मिळालेली आहे. आणि इथं आहे पांढऱ्या कलरचं जास्वंद. बघा आता ह्याला सुंदर किती कळ्या आलेल्या आहेत. छान सुंदर आहे. हे पांढऱ्या कलरचं जास्वंद आहे. तर ह्याला आपल्याला खुरपून लिक्विड फर्टिलायझर द्यायचं आहे. जे आपण गवऱ्यांपासून तयार केलेलं लिक्विड फर्टिलायझर आपल्याकडं आहे ते द्यायचं आहे. हे आहे आपल्याकडं गवऱ्यांपासून लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं. हे आपल्या झाडाला देऊन घ्यायचं आहे. याला आपण खुरपून ही झाडाची पानं पिवळी पडलेली आहेत ते आपण काढून टाकलेले आहेत. तर याला खुरपून घेतलेलं आहे आपण. या झाडाला छान असं खुरपून घेऊन खत देणार आहे. लिक्विड फर्टिलायझर दिल्यामुळे झाडाची ग्रोथ आणि कळ्या आपल्या झाडांना आलेल्या त्या कळ्या मोठ्या होण्यास मदत होते. त्याच्यामुळे लिक्विड फर्टिलायझर दिल्यामुळे छान अशा या कळ्या आता मोठ्या होतील. आता छोट्याशा कळ्या आहेत त्या अशा कळ्या ह्याच्या मोठी होतील. त्याच्यामुळं हे आपण गवऱ्यापासून हे लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं ह्याच्यामध्ये जास्त कॅल्शियम असतं. त्याच्यामुळं हे आपण गवऱ्यांपासून लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं हे आपण आता झाडाला देऊन घेतलेलं आहे. छान असं लिक्विड फर्टिलायझर दिल्यामुळे झाडाची ग्रोथ छान होते आणि कळ्या मोठ्या होण्यास मदत होते. त्याच्यामुळं आपण हे लिक्विड फर्टिलायझर देऊन घेतलेलं आहे. तर सुंदर बघा किती छान अशा कळ्या भरपूर कळ्या आलेल्या आहेत. त्या आता मोठ्या होऊन फुलं सुंदर असे फुलं येतील. त्याच्यामुळं आता आपण ह्याला लिक्विड फर्टिलायझर देऊन घेतलेला आहे. छान किती सुंदर आहे बघायला. भरपूर प्रत्येक फांदीला अशा कळ्या लागलेल्या आहेत बघा. ताई ज्या ह्या कळ्या आलेल्या आहेत ह्यांना मोठ्या होण्यासाठी फर्टिलायझरची गरज पडते. त्याच्यामुळे हे आता आपण लिक्विड फर्टिलायझर दिलेलं आहे. हे झाडांना आपण असे वरचेवर खतं आणि लिक्विड फर्टिलायझर ड्राय खतं आणि लिक्विड फर्टिलायझर दिलं की झाडांसाठी चांगले असते. त्याच्यामुळं असे खतं देऊन घेणं हे गरजेचं असते. त्याला कॅल्शियम भरपूर असं मिळत राहतं आणि फुलांची क्वांटिटी जास्त वाढते आणि फुलं पण छान असे सुंदर येत राहतात. त्याच्यामुळं हे असे आपण लिक्विड फर्टिलायझर. आणि बघा हे किती याला किडे लागलेले आहेत पांढरे मिलीबग. बघायला किती किडे आहेत ते आपण शेंडाच खोडून टाकलेला आहे. नाहीतर सगळ्या झाडांना फुलांच्या कळ्यांना होत राहतं. त्याच्यामुळे मी काय करते जास्त जर असं झालेलं दिसले की ते काढूनच टाकते. म्हणजे दुसऱ्या झाडांना मिलीबग लागत नाही. ह्या फांद्या आपल्या दुसऱ्या आहेत त्यांना पण अशी जर एका फांदीला लागलेलं ठेवलं तर ते दुसऱ्या फांदीला पण लागू शकते मिलीबग. त्याच्यामुळं फांदीचा पण कट करून टाकलेली आहे. बघा किती सुंदर आहे. छान असं
आणि इथं घेवड्याचं वेल आहे बघा किती सुंदर. आता याला शेंगा लागायला चालू झालेत बघा. इथं फुलं आहेत. आता हे फुलं लागायला लागलेत. आता हे फुलं लागून झाले की बघा शेंगा तयार होतील. छान असा घेवडा आलेला आहे. त्याच्यामध्ये आळूचं पान आहे बघा किती सुंदर. आळूचं पान पण किती सुंदर आहे. छान असं आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.